एकतर भागवत पुराण हे आजच्या पिढीने, म्हणजे माझ्याही पेक्षा तरुण असलेल्या पिढीने कधी ऐकलं असेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. बरं, भागवत पुराण जरी ऐकलं असेल तरी दुसऱ्या स्कंधात येणाऱ्या चतुश्लोकी भागवताचं मर्म समजून घेतलंय का, हे तर कठीणच आहे. जर तुम्ही हा पहिला व्हिडिओ माझा पाहत असाल तर माझ्या चॅनलवरती चतुश्लोकी भागवतच नाही तर संपूर्ण भागवताचं 5 दिवसांचं वर्णन आहे. ऑडिओ फाईल्स आहेत. आपल्याला वेळ मिळाला तर अवश्य आपण त्या पाहाव्यात, ऐकाव्यात. आता आपण पाहूयात चतुश्लोकी भागवत. मी तरुण म्हणून या चतुश्लोकी भागवतातून काय शिकावं, मला या मनुष्य जन्माचं आणि ह्या ब्रह्मांडाचं काय ज्ञान ह्या चतुश्लोकी भागवतातून होणार आहे, याचा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च गृहाणगदितं मया. हा आहे श्लोक क्रमांक 30. श्री भगवान उवाच अशाने सुरुवात होते. म्हणजे याचा अर्थ भगवान बोलतायत. आता भगवान म्हणजे नक्की कोण? आपल्याला 3 प्रमुख देवता माहिती आहेत: ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा या ब्रह्मांडाची निर्मिती करणारा, विष्णू या ब्रह्मांडाचं पालन पोषण करणारा आणि शंकर या ब्रह्मांडाचं प्रलय करणारा, शेवट करणारा. भगवान याचा अर्थ या तिघांच्याही पलीकडे जो आहे, या तिघांच्याही पलीकडे जे चित तत्व स्वयंभू शक्ती काम करते आहे, त्याला भगवंत असं म्हणतात. कारण ज्या गोष्टीची निर्मिती आहे त्याचा शेवट होणार आहे. ब्रह्मदेव याची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे, त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचा सुद्धा शेवट होणार आहे. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झाली? आपल्याला केरला साईडला पद्मनाभ तीर्थ म्हणून देऊळ आहे. पद्मनाभ म्हणजे विष्णू, तर पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून पद्म आलेलं आहे. पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे ज्याच्या नाभीमधून कमळ उत्पन्न झालेलं आहे आणि त्या कमळावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. म्हणजे ज्या ब्रह्माची उत्पत्ती तिथून आहे. तर भगवंत सांगतात, भगवंत म्हणजे इथे महाविष्णू असं म्हटलेलं आहे. म्हणजे या तिन्ही शक्तींच्या पलीकडे जे चित तत्व आहे ते भगवंत. मग भगवंत कोणाला सांगतायत? भगवंत हा उपदेश ब्रह्मदेवाला करतायत. का करतायत? कारण ब्रह्मदेवाला जेव्हा भगवान महाविष्णूने आज्ञा केली की आता या ब्रह्मांडामध्ये चैतन्य निर्माण कर, या ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी निर्माण कर, त्यावेळेला ब्रह्मदेवाला म्हणे असा भ्रम झाला की नक्की सुरुवात कुठून करू, मला तर काहीच कळेन असं झालेलं आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवानी उपासना केली, तप केलं, तपांती भगवंत प्रसन्न झाले. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले की मी या सगळ्या सृष्टीची निर्मिती कशी करू हे तुम्हीच मला सांगा. त्याच्यावरती भगवंत हा पहिला श्लोक म्हणतात, ज्ञानम परमगुह्यम मे तद विज्ञान समन्वितम. हे जे ज्ञान आहे, आता मी तुला जे सांगणार आहे, हे ज्ञान परमगुह्य आहे, परमश्रेष्ठ आहे आणि ते विज्ञान व भक्तीने भरलेलं आहे. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम स रहस्यम तदंगम च गृहाण गदितम मया. आणि हे रहस्याने भरलेलं हे परमज्ञान जे आहे, हे आता तू ग्रहण कर, आता मी तुला ते सांगतो, ऐक. असा उपदेश ब्रह्मदेवाला नारायण विष्णू करत आहेत. पुढे भगवंत म्हणतात, यावानहं यथा भावो यद रूप गुण कर्मकः
तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. भगवंत पुढे ब्रह्मदेवाला म्हणतात, यावानहम यथा भाव यद रूप गुण कर्म, हे सगळे माझे जितके भाव आहेत, जितकी माझी सत्ता आहे, जितके माझे गुण रूप, जितकं काही कर्म आहे, ह्या सगळ्या माझ्या तत्वज्ञानाचं ज्ञान तुला माझ्या कृपेने होऊ दे. अस्तु ते मद अनुग्रहात. अनुग्रह होणे म्हणजे कृपादृष्टी होणे. सद्गुरूंची आपल्याला कृपादृष्टी लाभायला लागते, नाहीतर आपल्याला ते कोडं जे आहे ते सुटत नाही. अगदी साधा गणिताचा मास्तर जर असेल, परंतु त्याने इच्छा करून जेव्हा ते आपल्याला समजावं लागतं त्यावेळेला ते आपल्या डोक्यात घुसतं ना. म्हणजे गुरु जेव्हा त्यांच्या कृपेने ते ज्ञान आपल्याला समजावून सांगतात, त्यावेळेला शिष्याच्या डोक्यामध्ये जसं ते स्थिर होत असतं, त्याप्रमाणे या ब्रह्मांडाचा चालक जो सद्गुरू परमात्मा परमेश्वर, याच्या कृपेने आता ब्रह्मदेवाला पुढच्या 4 श्लोकांमध्ये ब्रह्मांडाचं ज्ञान होणार आहे. त्याच्यामुळे चतुश्लोकी भागवत जे आहे ह्याच्यामध्ये प्रचंड अर्थ भरलेला आहे. मी आज अगदी थोडक्यात विश्लेषण करणार आहे. आता हे 2 आपण जे पाहिले ती प्रस्तावना झाली. ब्रह्मदेवाने विचारलं, परमेश्वरा ब्रह्मांडाची उत्पत्ती कर असं म्हणालच खरा, परंतु कुठून सुरुवात करू रे? त्यावेळेला भगवंतानी पहिले 2 श्लोक सांगितले. तसे तर सगळे श्लोक हे भगवंतांनीच सांगितलेत, परंतु पहिल्या 2 श्लोकांमध्ये प्रस्तावना आहे की माझं ज्ञान, माझी सत्ता, माझं रूप, माझं गुण कर्म, हे सगळ्याचं ज्ञान आता मी तुला देणार आहे, शांतपणे ग्रहण कर. आता इथे काही येतात. रूप, भगवंताला कुठे रूप आहे? ते रूप तर आपण दिले आहे. भगवंत तर म्हणे निराकार, निर्गुण आणि अरूप आहे, अनंत आहे. मग त्याला रूप कसं प्राप्त झालं? निर्गुण निराकार शक्ती ज्या वेळेला काही अवतार कार्य करण्यासाठी मनुष्य देह किंवा जीवसृष्टीतील कोणताही देह धारण करते, त्यावेळेला अरूपातून ती सुरूपात येत असते. अशा वेळेला ती निर्गुणातून सगुणात येत असते. त्याच्यामुळे रूप धारण करणं किंवा न करणं ही उपाधी भगवंत आपल्या इच्छेनुसार आपल्याला लावून घेत असतो. आता पुढचे 4 श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला श्लोक चतुश्लोकी भागवत जिथे खऱ्या अर्थाने सुरू होतं. पहिला श्लोक, अहमेवा समेवाग्रे नानद्यत् सत असत् परम पश्चात् अहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. आता भगवंतांनी ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यापैकी पहिल्या श्लोकात भगवंत काय म्हणतात? अहम एव समेव अग्रे. अग्रे म्हणजे पुढे. अहम एव समेव अग्रे. ही जी सगळी सृष्टी आहे, आता इथे अग्रे याचा अर्थ घ्यायचा आहे आधी. ही जी संपूर्ण सृष्टीची निर्मिती होणार आहे याच्या आधी सुद्धा मीच आहे. अहम एव समेव अग्रे न अन्य सत असत परम. या सृष्टीच्या आधी मी आहे. जेव्हा सत असत म्हणजे जे दिसतंय आणि जे दिसत नाहीये, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे सुद्धा मीच आहे. पश्चात अहम म्हणजे या सृष्टीच्या आधी सत असत सृष्टी असताना, आणि पश्चात म्हणजे याच्या नंतर सुद्धा मीच राहणार आहे. आणि एवढंच नाही, पश्चात अहम यद एतच्च यो अवशिष्येत सोऽस्म्यहम्. अवशेष, अवशेष म्हणजे शिल्लक. पृथ्वी काय, हे संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती होण्याच्या आधी सुद्धा मीच आहे. दृश्य आणि अदृश्य पसारा निर्माण झाल्यानंतर सुद्धा मीच आहे. हे सगळं जेव्हा प्रलय पावेल त्याच्यानंतर सुद्धा मीच आहे. आणि हे सगळं संपल्यानंतर जे शेष उरेल की नाही ते सुद्धा मीच आहे. बघा केवढा व्यापक अर्थ भरलेला आहे.
आता इथे तर सगळ्यात आधी आपले तरुण पिढी एकच प्रश्न करते, अहो हे काय मी लावलंय. म्हणजे आम्हाला सांगताना सांगतात मी काय करता, आणि इकडे भगवंतांनी पूर्ण श्लोकामध्ये मीच म्हटलेलं आहे. मी माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. आज सुद्धा सांगतो विषय निघाला म्हणून. आमचा सामान्य माणसाचा मी हा वेगळा आणि भगवंताचा मी हा वेगळा आहे. आमचा सामान्य माणसाचा मी हा खोटा आहे, कारण मी जेव्हा अहंकार घेतो त्यावेळेला माझा अहंकार मोडून काढण्यासाठी माझं कर्म करण्यापेक्षा योग्य अजून कोणीतरी व्यक्ती तिथे उपस्थित होऊ शकते. परंतु भगवंत जेव्हा म्हणतात की तिथे मी आहे, त्या भगवंताच्या वर अजून कोणी आहे का मला सांगा. भगवंताच्या वर अजून कोणी नाही. त्यामुळे भगवंताचा मी हा खरा मी, आमचा मी हा स्वार्थाने भरलेला आहे. भगवंताचा मी हा निस्वार्थ आहे. भगवंत मला पाहिजे असं कधीच म्हणत नाहीत. भगवंत नेहमी या सृष्टीचा उद्धार करण्यासाठीच प्रयत्न करत असतात. त्याची निर्मिती, त्याची स्थिती आणि त्याचा लय या तिन्ही गोष्टी भगवंत सांभाळतात. त्यामुळे त्याचा मीपणा घेण्याचा अधिकार जो आहे तो भगवंताकडे नक्कीच आहे. मला सांगा, आम्ही काय निर्मिती केली आहे? एक मनुष्य म्हणून मी अहंकार का गाजवावा? आता फॉर एक्झाम्पल, आता अहंकाराचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. मनुष्य म्हणेल की आम्ही डेव्हलपमेंट केली आहे, वी आर द प्रोड्युसर्स, आम्ही या जगावरती राज्य करतो. अरे पण कुठे राज्य करतोय? आम्ही फार तर चंद्रापर्यंत गेलोय, फार अगदीच तर मंगळापर्यंत गेलोय. पण सूर्यमाला ही जी या आकाशगंगेमध्ये एक, म्हणजे वर्णन कसं आहे माहिती आहे का? ब्रह्मांड जर तुम्ही एक पूर्ण खोलीभर घेतलं तर त्या पूर्ण खोलीमध्ये फिरणारी एक मुंगी म्हणजे आपली सूर्यमाला आहे. या फिरणाऱ्या मुंगीच्या सूर्यमालेच्या आतमध्ये म्हणजे ह्या पूर्ण सबंध खोलीमध्ये एक बिंदू मी काढला जो दिसणारही नाही साध्या डोळ्यांना, ती पृथ्वी आहे. आणि या टुचक्या पृथ्वीच्या आतमध्ये वास्तव्य करून असणाऱ्या मनुष्याला असं वाटतं की परमेश्वर नाही आहे, मीच देव. आता मला सांगा, जो ब्रह्मांड चालवतो, म्हणजे मंगळाच्या पुढे अजून आम्हाला जाता आलं नाही आहे. आम्ही फार तर ह्या सौरमालेचा अभ्यास विज्ञानात केलेला आहे, सूर्यापासून प्लुटोपर्यंत. तर याच्या पलीकडे जर आम्हाला काय आहे ज्ञात नाही, तर आम्ही कोणत्या जोरावर अहंकार करतो मला सांगा. आता आजच्या घडीचीच स्थिती घ्या. एप्रिल 2020 चालू आहे. कोरोनामुळे पूर्ण जग हैराण झाले. ज्यांनी अणूपासून अणुबॉम्ब तयार केले, तर एका न दिसणाऱ्या विषाणूला आम्ही थांबवू शकत नाही आणि आम्ही जगावरती राज्य करण्याच्या वार्ता करतो. मग आपण विचार नको का करायला की परमेश्वर जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा त्याचा मी याचं काय सामर्थ्य आहे? आणि जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडातील न दिसणाऱ्या सूर्यमालेतील इतकुशा पृथ्वीवर राहणारा माणूस मी करतो, या मी मध्ये किती तथ्य आहे याचा आपण विचार नको का करायला? पुढे भगवंत असं म्हणतात की सत असत, म्हणजे जे दिसतंय आणि जे दिसत नाहीये, या दोन्ही प्रकृती जेव्हा आहेत तेव्हा सुद्धा मीच आहे. सत म्हणजे काय? जे दिसतंय. तुम्ही मला पाहू शकताय, मी हे सगळं घर आजूबाजूचं पाहू शकतोय. जे स्थूल दृष्टीला दिसतंय ते सगळं आपण सत्य मानून चालतो. असत म्हणजे इथे अर्थ घ्यायचा जे दिसत नाही. काय दिसत नाही त्याला सूक्ष्म असं म्हणतात. मग सूक्ष्म काय आहे? अंतःकरण चतुष्टय, 4 मन बुद्धी चित्त अहंकार, या 4 जणांना अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हे दिसत नाही. भगवंताचं असं म्हणणं आहे, ही जी सृष्टी निर्माण झाली स्थूल आणि सूक्ष्म, परा आणि अपरा, या स्थूल आणि सूक्ष्माच्या पलीकडे हे येण्याच्या आधीही मीच होतो. हे निर्माण झाल्यानंतरही मीच असेन. याचा लय झाल्यानंतर सुद्धा मीच असेन. आणि हे सगळं लय पाहून जे शेष उरेल की नाही ते सुद्धा मीच असेन. प्रकृती या पृथ्वीवरती 4 प्रकारची आहे. प्रकृती म्हणजे इथे मला बोध अभिप्रेत करायचा आहे की जन्म कसे होतात. म्हणजे आता आपण पृथ्वीवरती जीवसृष्टीचा जर अभ्यास केला तर 84 लक्ष जन्म आहेत. 84 लक्ष. 84 लक्ष म्हणजे काही छोटा नंबर नव्हे. मग तुम्ही म्हणाल एवढे कसे? वनस्पती किती प्रकारच्या आहेत, जलचर किती प्रकारचे आहेत,
उभयचर किती प्रकारचे आहेत, जमिनीवर वास्तव्य करणारे किती प्रकारचे आहेत. अशा पण काही स्पीशीज, असे पण काही जीवजंतू आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसत पण नाहीत. अशी जीवसृष्टी आहे. परंतु जर आपण नीट विचार केला ना, आता एक ज्ञान द्यावं म्हणून तुम्हाला सांगतो, संपूर्ण पृथ्वीवरती जीवसृष्टी ही 4 माध्यमातूनच जन्माला येते. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे. या पृथ्वीवरती काही जीव हे अंड्यातून जन्म घेतात. जारज म्हणजे आईच्या पोटामध्ये पूर्ण देह डेव्हलप होऊन नंतर जन्म घेणारे, म्हणजे आपण सगळे ह्युमन बिंग्स, जारज. स्वेदज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे, जे अत्यंत खालच्या दर्जाचे काही सूक्ष्म जीवजंतू असतात, जे घामातून निर्मिती होते त्यांची, ते. आणि उद्भिज म्हणजे जमीन फाडून जन्म घेणारे, म्हणजे सगळ्या वनस्पती. तुम्ही जर सूक्ष्म विचार केलात आणि जर मी चुकत नसेन तर या 4 प्रकारच्या जन्मांशिवाय या पृथ्वीवरती जीवसृष्टी कुठून जन्म घेत नाही. एक तर अंड्यातून जन्म होईल, किंवा आईच्या उदरातून पूर्णतः डेव्हलपमेंट होऊन जन्म होईल, किंवा घामातून जन्म होईल, किंवा जमीन फाडून जन्म होईल. वनस्पती त्या प्रकार देतात, उद्भिजमध्ये येतात. अशा या जीवसृष्टीच्या निर्मितीच्या वेळीही मीच आहे, म्हणजे ब्रह्मदेवा, ही उत्पत्ती जेव्हा तू करशील तेव्हाही मी आहे. स्थिती जेव्हा राहील या जीवसृष्टीची तेव्हाही मी आहे. लय जेव्हा होईल तेव्हाही मीच आहे. आणि ह्या सगळ्यानंतरही मीच आहे. एकोहम बहुश्याम प्रवर्तते. आपण म्हणतो की नाही, एकच आहे पण अनेक अंशांमध्ये ते फाकलेलं आहे. एकच आहे परंतु अनेक आकार भासत आहे. सर्वव्यापी परमेश्वर ते म्हणतो ते ह्याचंच कारण आहे. चला आता पुढे जाऊया. जो दुसरा श्लोक आहे, ऋतेर्थयत् प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मनि तत् अविद्या आत्मनो माया यथा आभासो यथा तमः. परमेश्वर म्हणतात की ऋतेर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मनि. जे आहे पण जाणवत नाहीये, आणि जे नाहीये पण जाणवतंय. ऋतम म्हणजे जे सत्य आहे. ऋतेर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मनि. जे खरं आहे पण ते खरं वाटत नाहीये, आणि जे खोटं आहे ते खरं आहे असं वाटतंय. बघा किती ट्विस्ट आहे. ऋतेर्थयत प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मनि म्हणजे मला जे खोटं आहे ते खरं आहे असं वाटणं, आणि जे अक्षरशः खरं आहे त्याला मी न मानणं. तत् अविद्या. ही काय आहे? ही अविद्या आहे. आणि ही अविद्या कशाचं प्रतीक आहे? आत्मनो माया. हे मायेचं स्वरूप आहे. ही जी अविद्या तुला जी जाणवते ही माझी तयार केलेली माया आहे. जे आहे ते न दिसणं आणि जे नाही आहे ते दाखवणं हे मायेचं काम आहे. तत् अविद्या आत्मनो माया यथा आभास यथा तमः. तमः म्हणजे अंधार. जसा अंधारामध्ये गोष्टी असतात पण आपल्याला दिसत नाहीत. यथा आभास. आभास म्हणजे मृगजळाप्रमाणे, जे तिथे नाही आहे पण आपल्याला आहे असं वाटतं. बघा एका श्लोकात केवढा अर्थ भरलेला आहे. यथा आभासो यथा तमः. आभास काय करतो? ते नसतं पण ते आहे असं आपल्याला वाटतं, त्याला म्हणायचं आभास. तम काय करतं? अंधार काय करतो? सगळं तिथेच असतं पण काहीच दिसत नाही. म्हणजे जे सगळं तिथेच आहे ते दिसत नाही आहे, आणि जे नाही आहे ते दिसतंय. परमेश्वर म्हणतो याला माया असं म्हणतात. ऋतम वच्मी सत्यम वच्मी असं आपण गणपती अथर्वशीर्षात म्हणतो. ते ऋत म्हणजे खरं. आता मला सांग, या जगात खरं काय आहे? काय खरं आहे या जगात? जर मी म्हटलं की हे आजूबाजूला दिसतंय हे सगळं खरं आहे, मग जर ते खरं आहे तर मी डोळे मिटल्यानंतर ते गायब का होतं? जे खरं आहे ते शाश्वत आहे. शाश्वत आहे
म्हणजे जे माझ्या आधीही होतं, माझ्या नंतरही राहणार आहे, मी असतानाही आहे, त्याला मानायचं खरं. जे क्षणार्धात भंग पावणार आहे त्याला खरं कसं मानायचं? आता जर मी म्हटलं की हा देह खरा आहे, मी खरा आहे, अरे पण उद्याचा भरोसा नाही. उद्या काही झालं तर हा देह स्मशानात जळून भस्म होऊन जाणार आहे, किंमत शून्य. मग खरं कसं? ज्याला क्षणात दुःख आणि सुखाची बाधा होते ते खरं कसं म्हणता येईल? मी म्हणेन की माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी जोपर्यंत मला सुख देत आहेत तोपर्यंत मी त्यांना जवळ करतो. त्याच गोष्टी मला दुःख द्यायला लागल्या की मला त्या डोळ्यासमोरही नकोशा वाटतात, मग त्या खऱ्या कशा? ज्याचं स्वरूप हे कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष आहे ते खरं कसं असेल? खरं ते असतं ज्याचं स्वरूप कधी बदलत नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवसृष्टीच्या अंतःकरणामध्ये असलेला सच्चिदानंद रूप आत्मा, बघा समजायला जड आहे कारण विषयच खोल आहे. सच्चिदानंद रूप आत्मा हा खरा आहे, पण तो दिसतो का? आपण म्हणतो देवबीव काही नाही आहे का? कारण तो दिसत नाही. जे दिसत नाही ते खरं आहे आणि म्हणून ते दिसत नाही. मला सांगा, देव असा येता जाता दिसला असता आपल्याला किंमत राहिली असती का? एकदा एका भक्ताने कृष्णाला प्रश्न विचारला, तुमचं दर्शन इतकं दुर्लभ काय हो, आणि तुमचं दर्शन मिळवण्यासाठी एवढी माया का झेलावी लागते? म्हणजे क्षणात सुख वाटावं, क्षणात दुःख वाटावं. उदाहरण द्यायचं झालं तर अग्नीचं उदाहरण घ्या. हिवाळ्यामध्ये हवा हवासा वाटणारा अग्नी शेकोटीच्या स्वरूपात भर मे मध्ये शेकोटी पेटवून बसा बाजूला, नाही बसवणार. तोच अग्नी काळ बदलला की नकोसा वाटतो. एका भक्ताने कृष्णाला प्रश्न केला, एवढी माया झेलावी लागते आम्हाला तुझं दर्शन घेण्यासाठी, तू तुझं दर्शन इतकं दुर्लभ का ठेवलंयस? परमेश्वराने छान उत्तर दिलं. परमेश्वर म्हणाला, माझं दर्शन जर नित्याचं झालं असतं तर तुम्हाला किंमतच राहिली नसती. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो, आम्हाला लक्षात पण येत नाही, आम्ही किंमत ठेवली का? चंद्र रोज येतो, रोज जातो, ओटी भरती रोज येते, रोज जाते. हेच जर का हिरे माणकासारखं जर का हे दुर्लभ असतं तर आम्ही बघायला गर्दी केली असती. सूर्य वर्षातूनच कधी एकदा उगवत असता तर त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहिली असती. समुद्राला भरती 10 वर्षातनं एकदा येत असती तर आम्ही त्या भरतीची आतुरतेने वाट पाहिली असती. पण जे नित्याचं आहे त्याची आपल्याला किंमत राहत नाही, आणि म्हणून परमेश्वराने त्याचं दर्शन हे दुर्लभ ठेवलेलं आहे. कारण जे दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, त्याचीच किंमत मनुष्य करतो हे परमेश्वर जाणून आहे, कारण तो या सगळ्याचा निर्माता आहे ना. आलं लक्षात? सो माया आहे ही सगळी. माया म्हणजे काय? एक पडदा आहे, त्या पडद्यावरती चालणारं चित्र हे खरं मानून चालतो. आपण चित्रपट बघायला जातो बघा, मूवी बघायला जातो, मस्त मागच्या रांगेचं तिकीट काढतो, त्या पांढऱ्या शुभ्र पडद्यावरती चित्र चालायला लागतात. खरं तर सगळं खोटं असतं हे आपल्यालाही माहिती आहे, परंतु एकदम इमोशनल सीन आला की आपल्या डोळ्यात पाणी येतं. खरं तर ते खोटं आहे, ते खरं नाही आहे. रिअल लाईफमध्ये घडतंय का? नाही. तरी पण आपल्याला जाणवतं जे खरं नाही आहे ते जाणवणं ही माया. आणि जे खरं आहे, आता खरं कोण? समोर पडद्यावरती चित्रपट चाललेला आहे तो खोटा आहे, पण तो चित्रपट चालवणारा मागून ऑपरेट करतोय तो ऑपरेटर खरा आहे की नाही? तो ऑपरेटर आपल्याला दिसतो का? नाही दिसत. जो खरा आहे तो दिसत नाही, जे खोटं आहे ते दिसणं याला माया असं म्हणतात. या सगळ्याला पार करा असं परमेश्वराचं म्हणणं आहे. ते सोपं नाही, अतिशय कठीण आहे. अनंत युग तप करायला लागतं त्यासाठी. आपण म्हणून या जन्मामध्ये काय करून घ्यायचं? समजून घ्यायचं की काय आहे. माझ्या या पुराणामध्ये काय सांगितलंय, पुराणातली वांगी पुराणात, हे साफ खोटं आहे. पुराणामध्ये सांगितलेला जो बोध आहे तो 21व्या शतकातही गळी उतरणारा आहे. पुढे जाऊया 3ऱ्या श्लोकावरती भागवताच्या. चतुश्लोकी भागवत 3रा श्लोक. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावच्चेष्वनु प्रविष्टान्
प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. अतिशय सुंदर श्लोक आहे. यथा महांती भूतानी, भूत म्हणजे आपली भूत नव्हेत, पंचमहाभूत. पंचमहाभूत कोणती? 5. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. 5 आहेत. क्रम मी बरोबर सांगितला नाही, त्याच्यावरती मी येतो. परंतु पंचमहाभूत कोणती आहेत? अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. यथा महांती भूतानी, जशी पंचमहाभूत, भूतेषु चावचेष्वनु, जशी ही पंचमहाभूत त्यांना वाटेल तेव्हा आकार धारण करतात आणि आकार संपला की पुन्हा त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातात. भूतेषु चावचेष्वनु प्रविष्ट न प्रविष्टानि तथा तेषु न तेषु अहम. जशी त्याच्यात ती आहेतही आणि म्हणाल तर नाहीयेतही, त्याप्रमाणे मी या जीवसृष्टीत मानशील तर आहे आणि मानशील तर नाही आहे. उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये याची फार सुंदर आली आहेत. विचार करा, पाऊस पडून गेलाय आणि खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडेल. याचा अर्थ तो सूर्य आम्हाला त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित होतोय, म्हणजे भासमान होतोय. म्हणजे तो त्याच्यामध्ये आहे. परंतु ते पाणी उडून गेलं, पाणी निघून गेलं की सूर्य तिथे नाही आहे, परंतु तो आहे ना. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर बाटलीमध्ये पाणी भरून घ्यावं, तर पाण्याने त्या बाटलीचा आकार घेतला. बाटली फुटली की पाणी त्या पाण्याच्या तत्वामध्ये विलीन होऊन गेलं. म्हणजे तुम्ही म्हणाल तर ते आहे, म्हणाल तर ते नाही आहे सुद्धा. या देहामध्ये पंचमहाभूत वास करून आहेत. आपण एकदम मेन टॉपिकच बघू. या देहामध्ये पंचमहाभूत वास करून आहेत. कशी? क्रमाने सांगतो तुम्हाला. आपले पाय जमिनीला स्पर्श करतात, म्हणून आपले पाय हे पृथ्वी तत्वाचं लक्षण आहे. कारण पृथ्वीवरती आपण जो अवयव स्पर्श करतो तो आहे पाय. साष्टांग नमस्कार घालताना तर सगळंच दंडवत घातलं जातं, परंतु आपलं कर्म करताना आपले पाय जमिनीवर असतात. म्हणून कमरेपर्यंत, पावलांपासून कमरेपर्यंतचा भाग हा पृथ्वी तत्वाचा आहे. पृथ्वीनंतर नंबर लागतो जलतत्वाचा. म्हणून आपल्या कमरेचा जो भाग आहे तिथे जलतत्वाचं प्रतीक आहे. म्हणून मलनिस्सारण, मूत्रनिस्सारण याचं निस्सारण कमरेच्या माध्यमातून, कमरेतून होतं, म्हणून तिथे जलतत्व आहे. थोडेसे वरती गेलो म्हणजे बघा, पृथ्वीवरती पाणी, पाण्याच्या वरती अग्नी टिकतो, पाण्याच्या आतमध्ये अग्नी टिकू शकत नाही, म्हणून पाण्याच्या वरती अग्नी. तसंच आपल्या शरीरामध्ये कमरेच्या वरती जठर आहे, जठराग्नी, तिथे अग्नितत्व आहे. ह्या अग्नीच्या वरती वायूचं भ्रमण आहे. म्हणजे अग्नितत्वाच्या वर अजून कोणतं तत्व असेल तर ते आहे वायुतत्व. प्रत्येक वेळी तन्मात्रा कमी कमी होत जाते. आता याच्यात मी जात नाही. पंचविषय आणि पंचमहाभूत एक नॉर्मल कन्सेप्ट समजून घेऊया. जठराग्नीच्या वरती माझी फुफ्फुस आहेत, हे वायुतत्वाचं प्रतीक आहे. आणि फुफ्फुसाच्याही वरती, वायूच्याही वरती काय आहे? आकाशतत्व आहे. म्हणजे माझ्या वरती इथे मेंदू आहे. मेंदू म्हणजे आकाशतत्व आहे. का बरं? आकाशाला जशी सीमा नाही तशी माझ्या मेंदूलाही सीमा नाही आहे. मी जरी 35 वर्षाचा झालो तरी 3 वर्षाचा असताना माझ्या बाबतीत काय घडलेलं ह्याची कल्पना माझ्या मनात असते. 60 वर्षाच्या माणसाला त्याचं लहानपण असा दिवस जसंच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. कमाल आहे की नाही मला सांगा? एवढूसा मेंदू, त्याची केवढी कॅपॅसिटी आहे. जशी आकाशाला सीमा नाही तशी आपल्या मेंदूलाही सीमा नाही आहे. चढता क्रम आहे पंचतत्वांचा, पंचमहाभूतांचा. अशी ही पंचमहाभूत मी शरीर धारण केल्यावरती प्रवेश करतात आणि माझं शरीर पडलं की ते पुन्हा त्या तत्वामध्ये मिसळून जातात. भगवंत सांगतायत तसं तू मला संसारामध्ये मानशील तर मी आहे, नाही मानशील तर मी नाही आहे. आम्ही संसारी माणसाने याच्यातनं काय घ्यायचं? संसारी असावे असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप. बोलायला सोपं आहे हो, करायला सोपं नाही आहे, अशी सगळ्यांची तक्रार असते. संसार म्हटलं की ताप डोक्याला आला. परंतु तरी सुद्धा आपण जर प्रयत्न केला
तर आपण काही गोष्टी साध्य करू शकतो, याच्यात काही शंका नाही. आणि आता शेवटचा श्लोक बघूया, चतुश्लोकी भागवताचा 4था श्लोक. एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. आता इथे भगवंत शेवटाकडे आलेले आहेत. 3 श्लोकात त्यांनी ज्ञान काय केलं? पहिल्या श्लोकात सांगितलं पृथ्वी काय, ब्रह्मांडाच्या आधीही मी, निर्मिती झाल्यावरही मी, त्याच्यानंतरही मी, आणि सगळं संपल्यावर जे शेष उरेल तेही मीच आहे. जसं जे दिसतंय पण आपण ते मानत नाही, ते खरं वाटत नाही, आणि जे दिसत नाहीये ते आपण खरं मानतो, ही माझी माया, हे अज्ञानाचं रूप आहे. जसा आभास जे नाहीये ते दाखवतो आणि अंधार जे आहे ते दाखवत नाही, अशी माझी माया समज. मग जशी पंचमहाभूत ह्या माझ्या निर्मिलेल्या ह्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये आहेतही आणि नाहीतही, तसं मी सुद्धा मानशील तर आहे, मानशील तर मी नाही आहे. आणि 4थ्या श्लोकात आता सांगितलेलं आहे, एतावद एव जिज्ञासम, ज्यांना माझ्या तत्वाची जाणीव करून घ्यायची, आत्मतत्वाची ज्याला जाणीव करून घ्यायची आहे, त्यांनी एतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासु आत्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. ज्याला आत्मज्ञान ग्रहण करायचं आहे त्यांनी एक लक्षात ठेवावं की मी ह्या पूर्ण जीवसृष्टीमध्ये अन्वय व्यतिरेकाने राहतो. अन्वय आणि व्यतिरेक फार मोठे शब्द आले. अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय? अन्वय म्हणजे इति, म्हणजे जे आहे. व्यतिरेक म्हणजे न इति, म्हणजे जे नाही आहे. अन्वय म्हणजे भक्ती मार्ग, व्यतिरेक म्हणजे ज्ञान मार्ग किंवा योग मार्ग. भक्ती मार्गी काय म्हणतो? सर्वांभूती परमेश्वर. परमेश्वर सगळे ठिकाणी व्यापून आहे. तुकोबा महाराजांना पांडुरंग सगळीकडे भरलेला दिसत असे. भक्ती मार्ग अन्वय म्हणजे जे आहे, परमेश्वर सर्वव्यापी आहे. तेच व्यतिरेकाचा माणूस काय म्हणेल? योग मार्ग धारण करणारा काय म्हणेल? ह्या सगळ्यामध्ये काही राम नाही, हे सगळं तुच्छ आहे, हे सगळं त्याज्य आहे. याच्या पलीकडे जे आहे ते चित्तत्व म्हणजे परमेश्वर. म्हणजे व्यास मुनींचे पुत्र शुकाचार्य ज्यांनी भागवताचा प्रसार केला, ते ज्ञानमार्गी होते. त्यांनी ह्या सगळ्या जीवसृष्टीच्या मोहमायेला कधीच महत्त्व दिलं नाही. अन्वय मार्गी काय म्हणतात? प्रपंच याच्यामध्येच परमेश्वर आहे. व्यतिरेकी मार्गावाले प्रपंचाच्या भानगडीतच पडत नाहीत, कारण त्यांना वैराग्यच उत्पन्न झालेलं असतं. परमेश्वर सांगतो मी ह्या सगळ्यामध्ये अन्वय आणि व्यतिरेकाप्रमाणे राहत आहे. भक्तिमार्गी बनशील तर तुला सगळीकडे मी दिसेन. ज्ञानमार्गी बनशील तर ह्या सगळ्यांच्या पलीकडे मी तुला दिसेन. असा बोध ब्रह्मदेवाला भगवंतानी केलेला आहे. आणि हा बोध केल्यानंतर आता शेवटचं कन्क्ल्युजन भगवंत सांगतात, एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. आता अतिशय महत्त्वाचा बोध भगवंतानी ब्रह्मदेवाला केलेला आहे. भगवंत म्हणतात, एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. आता जे काही मी तुला सांगितलंय त्या परमगुह्य ज्ञानाचं एकांतात बसून, तिष्ठ एकांतात बसून एकाग्रतेने त्याचं ध्यान कर, त्याचं मनन कर. म्हणजे ह्या कल्पातील विविध सृष्टीची निर्मिती करताना सुद्धा त्या निर्मितीचा अभिमान, त्या निर्माण करण्याचा कर्तेपणाचा अभिमान तुला राहणार नाही. भवान कल्प विकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. हे मी केलं असा अभिमान तुला तिथे राहणार नाही. हे जे काही मी तुला सांगितलंय याचं बेसलाईन काय आहे? निर्मिती करताना हे लक्षात ठेव, म्हणजे हे सगळं मी निर्माण करणारा श्रेष्ठ आहे, हा अभिमान तुला राहणार नाही, जसं सामान्य माणसाला होतो.
एक काय करून दाखवलं, अरे आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, हा अभिमान ब्रह्मदेवाने वागवू नये असा बोध भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे उपसंहारामध्ये करतात. कल्प म्हणजे काय हो? कल्प, आणि हे गणित आहे बरं का, हे काही भाकड कथा नाही आहे, हे गणितशास्त्रांनी मांडलेलं आहे. आज गणितशास्त्राच्या जोरावरती महाभारत आणि रामायणात आलेल्या उल्लेखावरून ते कधी घडलं असेल याचं अनुमान आपल्या शास्त्रज्ञांनी काढलेलं आहे. आणि आजची तरुण पिढी त्याला मायथॉलॉजिकल म्हणते. मायथॉलॉजिकल म्हणजे मिथ्स, म्हणजे जे काल्पनिक आहे. रामायण महाभारत इज नॉट मायथॉलॉजिकल, ते खरं घडलेलं आहे, इट्स रिअल. आपल्या तरुण पिढीने ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कल्प म्हणजे काय? एक दिवस, ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. म्हणजे असं म्हणतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण झाला म्हणजे ती एक रात्र उलटली की या जगाचा विनाश होतो आणि परमेश्वर पुन्हा निर्मिती करतो. आपल्यासाठी तर एक दिवस असा चुटकीसरशी जातो, परंतु कॅल्क्युलेशन बघा कसं आहे. एक कल्प म्हणजे 14 मन्वंतर. मन्वंतर म्हणजे मन्वंतर याचा अर्थ मनु, त्या युगाचा जो स्वामी, त्या मन्वंतरामध्ये जो श्रेष्ठ स्वामी आहे तो मनु असतो. एक कल्प म्हणजे 14 मन्वंतर. एका मन्वंतरामध्ये 71 चतुर्युग असतात. म्हणजे एका मन्वंतरात 71 वेळा 4 युग येऊन जातात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, असं 71 वेळा झालं की एक मन्वंतर पूर्ण होतं. अशी 14 मन्वंतर पूर्ण झाली की भगवंत ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. असे ब्रह्मदेवाचे 42,200 दिवस संपले की या दिव्य दिवसानंतर ब्रह्मदेवा सकट सगळ्याचा विनाश होतो. जे सगळंच नाहीसं पावतं. आणि हे मी सांगत नाही, हे भागवतात आलेलं आहे. तर लक्षात आलं तुम्हाला, एक दिवस ब्रह्मदेवाचा म्हणजे आपल्यासाठी किती मोठा आहे. तर असा बोध, अतिशय सुंदर बोध चतुश्लोकी भागवतामध्ये भगवंतानी ब्रह्मदेवाला केलेला आहे. आता मी तुम्हाला जे सगळं सांगितलं त्याचं एकदा मनन करा. आणि हे जे चतुश्लोकी भागवत आहेत ते तुम्ही घरात एकदा तरी म्हणा, जेणेकरून ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ह्या संस्कृत वाङ्मयामध्ये. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये शांती नांदायला मदत करेल, सुख नांदायला मदत करेल. आपण प्रयत्न तर करूया. चतुश्लोकी भागवतम. श्रीराम.